नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि सावलीने आता असा कोणता फासा टाकलेला असतो, कोणता डाव टाकलेला असतो की जेणेकरून भैरवी ने सारंग आणि अनामिकेचे लग्नासाठी घातलेला घाट आता पुढे घेऊन जात सावली आता कशी सत्य समोर आणणार. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता अनामिकाला घेऊन सावली ही जगन्नाथच्या घरी येते आणि जगन्नाथला सांगते की अखेर सारंग सर लग्नाला तयार झाले. माळेला हात लावत आता जगन्नाथ म्हणतात की बरं झालं एकदाचं. आणि सावली म्हणते की खरं तर मीच तयार केलं त्यांना. तर जगन्नाथ म्हणतो की सावली, हे तुझ्याशिवाय शक्यच नव्हतं. तेव्हा आता सावली म्हणते की सारंग सरांचं कुणासोबत लग्न होणार आहे माहिती आहे का? अनामिकासोबत. आता जगन्नाथ अनामिकाकडे बघतो. सावली म्हणते की मी त्यासाठी तुम्हाला आणि अलकाईला आमंत्रण द्यायला आलेत. तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो, सावली तुझं जेवढं कौतुक करावं ना तेवढं थोडंच आहे. आणि सावलीने आता अनामिकासाठी घेतलेल्या 2 साड्या सावली जगन्नाथला दाखवते. सावली म्हणते की अनामिकासाठी या 2 साड्या मी निवडल्यात. नशिबाचा सुद्धा काय खेळ आहे बघा ना जगन्नाथजी. आज मी माझ्याच नवऱ्याचं लग्न माझ्यासमोर त्याचं आमंत्रण द्यायला तुम्हाला आले. एवढंच नाही तर माझ्या नवऱ्याच्या होणाऱ्या बायकोसाठी मी साड्यासुद्धा निवडल्यात असे आता सावली बोलते. जगन्नाथ म्हणतो की खरं आहे तुझं सावली बाळा, पण आपण हा विधी का करतोय हे तुला माहिती आहे ना. जर हा विधी केला तर तुझ्या आयुष्यामधला संतती विरहाचा जो योग आहे तो कायमचा निघून जाणार आहे सावली. आणि त्यासाठी आपण हा विधी करत असल्याचे जगन्नाथ सांगतो. आणि जगन्नाथ म्हणतो की म्हणून सावली तू स्वतःला वाईट वाटून घेऊ नकोस. अनामिकाला हात जोडत आता जगन्नाथ म्हणतो की अनामिका, तुझेसुद्धा मी आभार मानतो कारण तू या लग्नाला तयार झालीस. जगन्नाथ अनामिकाला म्हणतो की हा फक्त एक विधी आहे, एवढं तू लक्षात ठेव अनामिका. अनामिका म्हणते की तिलोत्तमा मॅडम आणि भैरवी माई यांच्या शब्दामुळे मी या लग्नाला तयार झाली. अनामिका म्हणते की सावली ताईच्याबद्दल माझ्या मनात कायम आदर होता आणि तसाच तो आदर कायम राहील असे आता इकडे पटकन अनामिका जगन्नाथला सांगते. इकडे आता नील एकटकच घरामध्ये विचार करत उभा असतो. तेवढ्यात पाठीमागून राजकुमार तिथे येत हसतच म्हणतो की अरे नील, कसला विचार करतोयस? नील म्हणतो काही नाही. अरे तू या घरात मोठा भाऊ आहे ना, आणि काय तू सारंगला दुसऱ्या लग्नाचा सल्ला देतोय? काय चाललंय तुझं हे? राजकुमार म्हणतो की अरे नील, सारंगने निर्णय घेतला तेव्हा त्यासाठी आपण का आडवं येतोय? नील म्हणतो की त्या अनामिकाच्या मनावरती काय बेतलं असेल आणि काय तिला त्रास होत असेल याचा तुम्ही विचार करताय का? आणि आपल्या कुटुंबाची किती बदनामी होईल. आता तरी तू बोल ना असे आता नील राजकुमारला म्हणतो. राजकुमार म्हणतो हे बघ, तुझं प्रत्येक वाक्यानी वाक्य शब्दानी शब्द मला पटतो, पण तुला असं नाही वाटत का अनामिकाच्याबद्दल तुला जास्तच काळजी वाटते? नील म्हणतो की तसं दादा काहीच नाही आहे, मी सत्य परिस्थिती तुला सांगितली. शेवटी काही त्या मुलीच्या आयुष्याचाच प्रश्न आहे ना. नील म्हणतो तुला तर माहिती आहे दादा माझ्या आयुष्यात काय काय घडून गेलं. राजकुमार म्हणतो की काळजी करू नकोस नील, समय हर गोष्ट की दवा आहे. आणि त्यानंतर राजकुमार तेथून निघून जाताच इकडे आता नील विचार करतो की अनामिकाचं त्या सारंगशी लग्न होणार आहे याचा मला एवढा त्रास का होतोय. आणि नील म्हणतो की माझी धडधड वाढते. आता इकडे सावली ही जगन्नाथला सांगते की काही जरी झालं तरी हे सगळं कुणाच्या म्हणण्यामुळे घडू राहिले आणि हे सगळं कोण करतंय हे आपल्याला लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे. जगन्नाथ म्हणतो की सावली तुझं अगदी खरं आहे, हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून चाललंय ना, याचा आपल्याला आता खडा तपास लावलाच पाहिजे. आणि त्यानंतर आता सावली आता अनामिकाला म्हणते की अनामिका, या साड्या घेऊन तू ना पुढे हो, मी ना थोड्या वेळाने येईल. सावली म्हणते की घरी जर कोणी विचारलं तर त्यांना सांग मी लग्नाच्या कामासाठी बाहेर आहे म्हणून. अनामिका म्हणते ठीक आहे चालेल, पण सावलीताई तुम्ही प्लीज काळजी घ्या बरं का. आणि अनामिकाकडे बघत आता सावली म्हणते की नको तू काळजी करू, शेवटी विजय हा सत्याचाच होतो. अनामिका निघून जाताच इकडे आता सावली जगन्नाथला म्हणते की काहीही करून लवकरात लवकर आपल्याला आता ते सत्य शोधून काढलंच पाहिजे. जगन्नाथ म्हणतो की या सगळ्याच्या मागे कोण आहे याचा तपास लवकरात लवकर लागला पाहिजे. आणि तेवढ्यात आता अनामिका सावलीताई मी येते असे म्हणत ते सगळं बोलणं ऐकून आता तेथून साड्या घेऊन निघून जाते.
आणि इकडे आता त्या साड्या घेऊन अनामिका घरी येताच आता नील पटकन आता अनामिकाकडे येत म्हणतो की अनामिका मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. पटकन तिच्या हातातील साड्या अनामिका पाठीमागे लपवते. नील ते बघतो आणि नील म्हणतो की आता तर लग्नाची खरेदीला सुद्धा सुरुवात झाली वाटतं. नील म्हणतो की अनामिका तू एवढं हलक्यात का घेते, शेवटी तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुला काहीच नाही वाटत का. तर आता अनामिका म्हणते की काय वाटायचं, शेवटी माझं आयुष्य, मी तर अनाथच आहे ना आणि हा तर फक्त एक विधी आहे. त्या लग्नानंतरसुद्धा माझा त्यांच्याशी काही संबंध असणार नाही आहे. नील अनामिकाला म्हणतो की तुला तुझे स्वप्न नाही आहेत का, तुला तुझ्या आयुष्याची दोरी नीट चालवायची नाही आहे का, आणि जर तू घरच्यांच्या दबावाखाली येऊन हे लग्न करत असेल तर असं करू नको असा सल्ला आता नील अनामिकाला देतो. आणि नील म्हणतो की याच माणसाच्या प्रेशरखाली येऊन मी माझं लग्न त्यांच्या मनाने केलं आहे आणि त्याचेच फळं मी भोगतो, तेव्हा माझ्याकडून जी चूक झाली ती चूक तू पुन्हा करू नकोस अनामिका, असे आता नील बोलतो. अनामिका म्हणते की हा तर फक्त एक विधी आहे आणि यामध्ये भावनांना जागा नसते. आणि त्यानंतर आता इकडे अनामिका ही भैरवीच्या रूममध्ये येते. भैरवी म्हणते की काय गं, एवढा वेळ कसा लागला, तू सावलीसोबत खरेदीला गेली होतीस ना तू. तर आता भैरवी म्हणते की का आणखी कुठे गेल्या होत्या. तेवढ्यात आता अनामिका म्हणते की नाही नाही, साड्या घेतल्या आणि सावलीताईसोबतच मी लगेच निघाली. तर तेवढ्यात अनामिकाला सावलीचे बोलणे आठवते आणि अनामिका म्हणते की आम्ही लगेच आलो. तेव्हा आता भैरवी म्हणते की आत्ता खरं तर अनामिका तुझ्या कामाला सुरुवात होती, अजून तर तुला खूप कामं करायचीत. भैरवी म्हणते की आणि मी तुला या घरात कुठल्या उद्देशाने आणलंय हे विसरायचं नाही बरं का. तेव्हा आता अनामिका म्हणते की माई एक बोलू का. भैरवी म्हणते आता काय. तर आता अनामिका म्हणते की फक्त एक शंका होती माई. अनामिका म्हणते की माई तुमच्या मनात काय चालू आहे, माझं मन अजूनही तयार होत नाही. भैरवी म्हणते की अनामिका मी तुला फक्त एकच सांगते, तुझा मार्ग जो नीलच्या दिशेने चालला होता ना, तो मार्ग आता नीलच्या दिशेने जात नसून तो आता फक्त सारंगच्या दिशेने चालला आहे. भैरवी म्हणते की सारंग, आता फक्त सारंग. भैरवी म्हणते की मला एक सांग, सारंगच्या आत्ता आयुष्यात सगळ्यात जवळची व्यक्ती कोण आहे. तर अनामिका म्हणते सावलीताई. तर भैरवी म्हणते की मला तेच नको आहे, सावली मला सारंगच्या आयुष्यात नको आहे आणि सावलीची जागा मला तू घ्यायला हवी, सारंगचं सगळं अस्तित्व तू असायला हवंस. तर आता अनामिका म्हणते की सारंग सरांचं सावलीताईवरती जीवापाड प्रेम आहे. भैरवी हसतच म्हणते की हे काही खरं नाही आहे, तुला माहिती आहे का सारंग आणि सावलीचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं होतं. आणि भैरवी म्हणते की एकदा का तुझं सारंगशी लग्न झालं की सावलीचा पत्ता कट आणि सावली या घराच्या बाहेर. तेव्हा आता अनामिका म्हणते की म्हणजे माई तुम्ही हे सगळं सावलीताईंना या घराच्या बाहेर काढण्यासाठी करता का. आणि भैरवी म्हणते की ऑफकोर्स तेच माझं ध्येय आहे आणि तुझं या घरात पाऊल ठेवण्यामागे माझा तोच हेतू होता. सावली आणि सारंगला मला कधीच सुखात राहू द्यायचं नाही आणि बघायचं देखील नाही, असे आता भैरवी अनामिकाला सांगते. भैरवी म्हणते की या सगळ्या मेंदळ्यांनी मिळून माझा अपमान केला होता, माझ्या लेकीचं करिअर बरबाद केलं, माझ्या लेकीला सुद्धा या सगळ्यांनी घराच्या बाहेर काढलं होतं, मी हा अपमान कसा विसरू. म्हणून मी ना आता या घरात एकेकाला त्याचा बदला घेणार आहे, असे आता भैरवी बोलते. आणि लगेच आता भैरवी म्हणते की म्हणून त्या काशीच्या एवढ्या मोठ्या विद्वान गुरुजींना मी मॅनेज केलं. ते ऐकताच आता अनामिकाला धक्का बसतो. हसतच भैरवी म्हणते की खरंच मी त्या गुरुजींना मॅनेज केलं अनामिका. आणि भैरवी म्हणते एवढ्या मोठ्या माणसाला मॅनेज करणं सोपं नव्हतं, पण ते भैरवीने केलं. आणि भैरवी म्हणते की तो संतती विराहावरचा जो उपाय आहे ना, तो सगळा झूट आहे, झूट. अनामिकाला तर आता धक्काच बसतो. आणि भैरवी म्हणते की जेव्हा मला कळलं या सावलीच्या कुंडलीमध्ये संतती विराहाचा योग आहे, तेव्हाच माझ्या डोक्यात सगळे चक्र फिरू लागले होते अनामिका. आणि त्याच वेळेस मी विचार केला आता बस झालं, हीच ती वेळ आणि हीच ती संधी आणि आता वेळ आली या घरात एक घाव दोन तुकडे करण्याची, असे आता भैरवी बोलते. अनामिकाला आता भैरवीने सगळं काही सांगितलेलं असतं आणि या घरातील शांतता कायमची भंग करण्याचा हाच एकमेव उपाय असल्याचे आता भैरवी सांगते. आणि आता ते ऐकताच आता अनामिका म्हणते की माई तुम्ही एवढ्या लांबचा विचार करून हे सगळं मॅनेज केलं, किती भारी आहात तुम्ही आणि किती हुशार आहे तुम्ही. भैरवी म्हणते आहेच मी मुळात हुशार आणि ही भैरवी म्हणजे तिचा उद्देश साध्य करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते ना, हे तुला माहिती नाही आहे. आता भैरवी म्हणते हे बघ मी तुला जे जे सांगते माझी सगळी इन्स्ट्रक्शन तू फॉलो कर, मी जसं सांगते ना तसं कर. बाकी या सगळ्यामध्ये काय धोका आहे ना ते सगळं काही मी बघून घेईल, त्याची तू काळजी करू नकोस, असे आता भैरवी अनामिकाला सांगते. आणि भैरवी म्हणते की आता माझा मकसद शांत होणार आणि आज मला एकदम शांत झोप लागणार.
आणि भैरवीला वाटतं की आता तिचा उद्देश कंप्लीट साध्य होणार आहे. आणि इकडे आता भैरवी खुश होते. इकडे आता चंद्रकांतराव तिलोत्तमाला समजावत असतो. चंद्रकांतराव म्हणतात की तिलोत्तमा, मला ना यावर विश्वासच बसत नाही. कसला संतती विरह योग आणि काय ते सगळं ठाण मांडून ठेवलंय. सारंगचं दुसरं लग्न काय चाललंय हे. तिलोत्तमा म्हणते की आपल्याला हे ज्योतिषशास्त्र कळत नाही. ज्यांना कळते ना तेच एकदम बरोबर बोलतायत. तिलोत्तमा म्हणते की भैरवी म्हणाली ना ते गुरुजी खूप विद्वान आहेत. चंद्रकांतराव म्हणतात ते विद्वान आहेत, पण आपण शहानिशा करायला नको का तिलोत्तमा. आणि लगेच आता चंद्रकांतराव म्हणतात त्या गुरुजींना फोन लाव, त्यामुळे आपल्याला सत्य कळेल. तिलोत्तमा आता फोन लावते आणि लगेच आता तिलोत्तमाने गुरुजींना फोन लावताच गुरुजी म्हणतात कोण बोलतंय. तिलोत्तमा नमस्कार करत म्हणते की नमस्कार गुरुजी, मी तिलोत्तमा मेंदळे बोलते. तुम्ही काल आमच्या घरी आला होतात ना. सारंगच्या लग्नाचा विधी तुम्हीच सांगितलं ना करावा लागेल म्हणून. गुरुजी म्हणतात हो. आणि तिलोत्तमा म्हणते त्याबद्दल जरा तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. आणि आता गुरुजी म्हणतात की मी भैरवीला बोलणारच होतो मुहूर्ताबद्दल. तिलोत्तमा म्हणते की मग तुम्ही पंचांगण वगैरे बघितलं का. आणि पंचांगण समोर धरत आता गुरुजी बोलत असतात. तर तिलोत्तमा म्हणते की काय म्हणणं आहे तुमचं, म्हणजे कधीचा योग कधीचा विधी. तर आता गुरुजी म्हणतात मी पंचांगण सगळं बघितलंय. आणि लगेच आता गुरुजी म्हणतात की उद्याचा मुहूर्त अतिशय उत्तम आणि आनंददायी आहे. तर तिलोत्तमा म्हणते काय. गुरुजी म्हणतात हा मला माहिती आहे की जरा लग्नाची घाई होईल आणि उद्यापर्यंत सगळी तयारी होणार नाही आणि तयार होणंही खूप कठीण आहे. आणि गुरुजी म्हणतात मी सगळे गणितं मांडून बघितले. उद्याचा मुहूर्त अतिशय उत्तम आणि शुभ आहे. तिलोत्तमा म्हणते की हे बघा उद्याचा मुहूर्त जरा घाई होते, आम्ही रातोरात काहीच नाही करू शकणार. आता गुरुजी म्हणतात की बघा मुहूर्तावरती जर विधी झाला तर त्याचं फळ त्वरित मिळेल. आणि गुरुजी म्हणतात की मग ग्रहांची स्थितीसुद्धा बदलेल, मग विधी करून फलाची प्राप्तीसुद्धा होणार नाही. आता तिलोत्तमा घाबरते. आणि आता गुरुजी म्हणतात की मग आता निर्णय तुमचाच. तर आता घाबरतच तिलोत्तमा म्हणते की मग लागतो आम्ही तयारीला. आणि गुरुजींचे आभार मानून फोन ठेवते. आणि तिलोत्तमा म्हणते की आता उद्याचा ते लग्नाचा मुहूर्त म्हणतात. चंद्रकांतरावांना धक्का बसतो. चंद्रकांतराव म्हणतात की अर्ग उद्या कसं काय एवढं लवकर शक्य आहे तिलोत्तमा म्हणते मी सुद्धा त्यांना तेच सांगत होते आणि मी त्यांना म्हटलं की उद्या एवढ्या लवकर. तर ते म्हणाले की उद्या जर लग्न मुहूर्तावरती लागलं नाही तर फलप्राप्ती होणार नाही म्हणून. आणि तिलोत्तमा म्हणते की सावलीच्या भविष्यासाठी आणि सारंगच्या सुखासाठी आपल्याला हे लग्न उद्याच्या उद्या लावावंच लागेल. तिलोत्तमा म्हणते की आता तुम्ही काही विचार करू नका, आपण तयारीला लागूयात आणि नाही तर आपल्या घरावरती अनिष्ट येऊ शकतं असे आता तिलोत्तमा बोलते. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सारंग आणि अनामिकाच्या लग्नाची सगळेजण तयारी सुरू करतात. आणि सावलीने सुद्धा अनामिकाला आता बेडरूममध्ये आणून आता नवरी मुलगी म्हणून तयारीला सुरुवात केलेली असते. त्याच वेळेस तिथे तारा येते आणि ते सगळं बघून तारा आता सावलीला म्हणते की नवरदेवाच्या होणाऱ्या बायकोला पहिली बायको स्वतः तयार करते, हे सगळं काय चाललंय. तेव्हा आता लगेच अनामिका आणि सावली म्हणते की तारा मॅडम हा फक्त एक विधी आहे. तारा म्हणते की म्हणायला फक्त विधी आहे, लग्न झाल्यानंतर प्रत्येक बायका ह्या नवऱ्यावरती हक्क दाखवायला सुरुवात करतात सावली. इकडे आता बाहेर गुरुजींनी विधीची सगळी तयारी केलेली असते. आणि त्यानंतर आता गुरुजी म्हणतात की तिलोत्तमा मॅडम लवकर नवऱ्या मुलीला बाहेर घेऊन या, मुहूर्ताची वेळ टळून चालली आणि अर्धा मुहूर्त संपत चाललाय. तिलोत्तमा म्हणते की हे काय गुरुजी, मी लगेच घेऊन येते. आता इकडे त्याच वेळेस आता अनामिकाला तयार करत असताना जगन्नाथचा सावलीला फोन येतो. बाजूला जात सावली म्हणते की जगन्नाथजी काय झालं. जगन्नाथ म्हणतो की आहे त्या स्थितीत, सगळं कामं टाकून ताबडतोब तू माझ्याकडे निघून ये. तर सावली म्हणते की हे काय बोलताय जगन्नाथजी, अहो मी जर आत्ताची आत्ता इथे लग्नाची तयारी सुरू झाली, विधीची तयारी सुरू झाली आणि मी निघून आले तर घरच्यांना संशय येईल. तर आता जगन्नाथ म्हणतो की संशयाची जर वाट बघत बसली ना सावली, तुझ्या हातात काही उरणार नाही. तेव्हा मी सांगतो पटकन इकडे निघून ये. तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो संशयाचा विचार करत बसली तर हातात काही उरणार नाही, सावली पटकन इकडे ये. आणि सावलीला जगन्नाथने बोलावलेलं असतं. आणि जगन्नाथने आता मोठ्या शितापीने काशीचे गुरुजी आणि भैरवीचे डाव आणि भैरवीने गुरुजींना मॅनेज केलं, हे सगळं सत्य आता जगन्नाथने समोर आणलेलं असतं. आणि आता ते सत्य जगन्नाथ आता सावलीला सांगून सावली आणि जगन्नाथ आता कसे होणारे विधीतील अनामिका आणि सारंगचे लग्न थांबवतात आणि पुन्हा कसे भैरवीचा खरा चेहरा आणि गुरुजी ह्या कसा भैरवीने मॅनेज केला हे सत्य समोर आणतात. हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक
करा, सबस्क्राईब करा.